नमस्कार सगळ्यांना, मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मैत्रिणींनो, मी म्हणजे एक व्हिडिओ केलाच होता की मला खूप सारे नवरीचे ब्लाउज शिवायला आलेले आहेत, तर ते सर्व पूर्ण झालेले आहेत। यातील काही ब्लाउजच्या डिझाईन ज्या आहेत ना ते मी तुमच्याशी शेअर करणारच आहे। म्हणजे शूट करून झाले, एडिटिंगला वेळ नाही म्हणून राहिलेलं आहे। तर एडिटिंग जसं जसं होईल तसं तसं मी अपलोड करत राहणार आहे, तर नक्की बघा। तर काही काही ब्लाउजच्या डिझाईन नाही अपलोड करता येणार, कारण खूप अर्जंट ब्लाउज होते, मला 2 दिवसात ही ऑर्डर कंप्लीट करायची होती, त्याच्यामुळं ते झाले नाही। कारण 10 ते 12 ब्लाउज आणि 10 ते 12 साड्या पिकोफॉल करायचे होते आणि ब्लाउज शिवायचे होते। तर जसं मी ब्लाउज शिवल तसं त्यांना काही दिलेले आहेत, पण काही जे राहिले आहेत तर म्हटलं चला या ब्लाउजचा तरी व्हिडिओ करावा आणि तुमच्याशी शेअर करावं। तर त्याच्यासाठी मग मी तुम्हाला आता ब्लाउज डिझाईन दाखवते। आणि म्हणजे ज्या ब्लाउज डिझाईन आहे त्यांचं मी जे शूट केलेलं आहे त्यांचं एडिटिंग करून व्हिडिओ अपलोड करणारच आहे, पण जे नाही झालं ते तुम्हाला फक्त डिझाईन दाखवते आता। तर त्याच्यानंतर पण मला 2 ब्लाउज ज्या आहेत, ब्लाउज आता लगेच कटिंग करायचे आहेत। आता 5:30 वाजलेले आहेत, कटिंग करायचे आहेत, डिझाईनचे ब्लाउज आहेत आणि ते पण लगेच शिवून घ्यायचे आहेत आत्ताच, तर ते दाखवते। तर ही 2 पीस आहेत बघा, सेम साड्या आहेत, फक्त कलर थोडेसे चेंज आहेत। या पद्धतीने ही पीस आहेत, तर सेमच, फक्त थोडासा कलर चेंज आहे, बाकी सर्व सेम आहे। तर हे 2 ब्लाउज पीस आहेत, ते मला लगेच आता कटिंग करून स्टिच करायचे आहेत। तर तुम्हाला हा ब्लाउज दाखवते। तर हा बघा, अशी डिझाईन केलेली आहे। तर ही बघा, या पद्धतीने अशी डिझाईन केलेली आहे आणि असं मी 2 कलर मध्ये लटकन लावलेले आहेत। तर पुढच्या साईडनं कटोरी ब्लाउज आहे हा। तर हा एक शिवला, त्याच्यानंतर हा जो आहे तो नवरीचाच आहे, डेली यूज साठी शिवलेला आहे आणि सिंपल असा गोल्डन कलरचा आहे। पुढच्या साईडनं प्रिन्स कट आहे बघा, प्रिन्स कट सर्व नवरीचे ब्लाउज जे आहेत ते प्रिन्स कटच शिवलेले आहेत। तर हा पण ब्लाउज हा नवरीचाच आहे, डेली यूज साठी त्यांनी शिवलेला आहे। तर हा सुद्धा प्रिन्स कट, सर्व ब्लाउज प्रिन्स कटच आहेत। तर सिंपल असा डेली यूज साठी फक्त प्लेन गोल गळा काढून स्टिच केलेला आहे। त्याच्यानंतर हा सुद्धा ब्लाउज, तर 4 ते 5 ब्लाउज होते, ते डेली यूज साठीचेच ब्लाउज होते, तर ते मी तयार केलेले आहेत। हे बघा, या पद्धतीने याच्यावरची साडी तुमच्याशी मी शेअर केलेली आहे, कशी साडी होती ती पाठीमागच्या व्हिडिओमध्ये। तर हा एक ब्लाउज, फक्त याला साडीतले जे काट आहे ते बाहीला इथं लावलेले आहेत। तर हा एक ब्लाउज होता। त्याच्यानंतर आता साखरपुड्याचा ब्लाउज दाखवते तुम्हाला। तर साखरपुड्याचा ब्लाउजला बघा, मी इथं उजव्या ब्लाउज घातल्यानंतर उजव्या साईडला जो भाग येतो तिथं अशी मी लेस लावलेली आहे ग्रीन कलरची, कारण या कलरची साडी आहे। आणि पाठीमागच्या साईडनं अशी डिझाईन केलेली आहे बघा, या पद्धतीनं अशी डिझाईन केलेली आहे पाठीमागच्या साईडनं। इथं प्लेट्स करून, इथं असं प्लेट्स करून इथं मी कापड जोडलेलं आहे आणि असं या पद्धतीने लेस जोडलेली आहे। ग्रीन कलरची लेस जोडली कारण ग्रीन कलरची साडी आहे आणि असं नॉड आणि हे लटकन लावलेले आहेत। तर खूप छान लटकन सुद्धा आहे। तर ती साखरपुड्याचा ब्लाउज होता। त्याच्यानंतर तुम्हाला हळदीची साडी दाखवते। तर हळदीची साडीवरचा ब्लाउज हा असा आहे बघा, या पद्धतीने असं मी चौकोनी गळा केलेला आहे आणि खालच्या साईडला साडीचं जे म्हणजे काट असतं ते थोडंच उरलेलं होतं, पण त्याच्यापासून ही अशी डिझाईन तयार केलेली आहे। आणि याला मी असं आपण तयार केलेले नॉड लावलेले आहेत आणि खालच्या साईडला असं कपड्याचेच लटकन केलेले आहेत। हे बघा, या पद्धतीने कपड्याचेच लटकन केलेले आहेत। त्याच्यानंतर हा आहे तो हा वरमाईचा ब्लाउज आहे आणि त्यांना सिंपलच पाहिजे होता, त्या जास्त डिझाईनचं ब्लाउज वापरत नाही, त्याच्यामुळे हा प्लेन गोलगळा आणि कटोरी ब्लाउज आहे। पुढच्या साईडनं हा कटोरी ब्लाउज आहे। हा बघा, हा पुढच्या साईडनं कटोरी ब्लाउज आहे, तर त्यांना कटोरी पाहिजे होता। तर आता मेन जो आपला जो लग्नाच्या म्हणजे शालूवरचा जो ब्लाउज आहे तो या पद्धतीने मी शिवलेला आहे, तुम्हाला दाखवते। तर हा ब्लाउज शिवायला मला खूप वेळ गेला, कारण पूर्ण ब्लाउजला असं खडं होतं आणि एखादा जर खडा सुई खाली आला तर सुई मोडण्याची शक्यता खूप असते, त्याच्यामुळे या ब्लाउजला म्हणजे खूप वेळ गेला माझा। तर छान ब्लाउज एकदम छान शिवून तयार झालेला आहे। वेळ कितीही गेला तरी म्हणजे
आपण जे काम करतो ते एखादं चांगलं झालं ते जे समाधान असतं ते कशातच नाही. या पद्धतीने बघा असा मी गळा केलेला आहे आणि खालच्या साईडला असं पॅच लावलेला आहे कलशाचा. हे बघा पान गळा काढलेला आहे आणि छान अशी लेस लावलेली आहे बघा. इथं खालच्या साईडला सुद्धा मी लेस लावलेले आणि बाहीला पण बघा, बाहीला सुद्धा इथं अशी मी लेस लावलेली आहे. हे बघा इथं खालच्या साईडला खूप छान ब्लाउज आपला हा तयार झालेला आहे आणि याला पण लटकन लावलेली आहेत बघा. लेस आणि हे सॉरी नॉड आणि लटकन हे असं हे लावलेलं आहे. तर हा ब्लाउज खूप छान तयार झालेला आहे. तर तुम्हाला सगळ्या डिझाईन कशा वाटल्या, आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चॅनलवरती तुम्ही अजूनही नवीन असाल तर मी तुम्हाला सांगते की मी दररोज ब्लॉगचे स्टिचिंग रिलेटेड व्हिडिओ अपलोड करत असते. त्याच्यानंतर माझा आणखी एक चॅनल आहे सुचिता फॅशन आठवडी. या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. त्याच्यावरती मी स्टिचिंग रिलेटेड व्हिडिओ अपलोड करत असते. तर नक्की बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.